आणि आता बघूया की मुंबई पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे का। 26 जुलै 2005 याच दिवशी मिठी नदी कोपली आणि मुंबई बुडाली। मुंबईत महापूर आला। आज या घटनेला जवळपास 20 वर्ष लोटलेली आहेत। त्यामुळे आता दरवर्षी मुंबईत पावसाळ्यापूर्वी मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम केलं जातं। त्याचबरोबर मिठीच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू झालंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। यावेळी मी मुंबईतील बैल बाजार परिसरात आहे आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे तो परिसर संदेश नगरचा आहे। माझ्या पाठी आपण पाहताय की ही मिठी नदी आहे आणि मिठी नदीतला जो गाळ उपसण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। पावसाळा पूर्व जी गाळ उपसा केला जातो मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून, त्याचं काम जे आहे ते सध्या गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे। जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 50% जे आहे ते काम पूर्ण झालेलं आहे। पावसाळा जो आहे तो तोंडावरती आलेला आहे। मुंबईत पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। असंच असलं तरी अद्यापपर्यंत फक्त 50% जो आहे तो गाळ उपासण्यात आलेला आहे। मिठी नदीचा हा सगळा परिसर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। आसपास जी आहे ती सगळी मोठी वस्ती आहे, त्यामुळे पाऊस एकीकडे सुरू झालेला असताना सुद्धा देखील अद्याप देखील गाळ काढलेला नाही आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात काही विपरीत परिस्थिती जी आहे ती या सगळ्या परिसरात होऊ शकते, अशा पद्धतीची भीती जी आहे ती नागरिकांकडून व्यक्त केली जाते। माझ्यासोबत इथले काही रहिवासी आहेत तर त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। गाळ उपसण्याचं काम व्यवस्थित पद्धतीने चालू आहे असं वाटतं? नाही, लॉकडाऊन नंतर तर कोणी इकडं लक्षच दिलं नाही, दुर्लक्षच आहे। आम्हाला पूर्ण मच्छरांचा त्रास होतो, वापस सगळं बाथरूम सांडपाणी सगळं याच्यात येतं, कोणी इकडे आलेलं नाही। हे पण काम तरी सुरू आहे का व्यवस्थित? नाही, काम नाही। आज फर्स्ट खाली सकाळी आलेला, तो बी 1-2 घंटे केला आणि निघून गेला, बस। त्याच्या पुढे कोणीच नाही आलं इकडे। ओके, नेहमी असंच असतं की कसं असतं? नेहमी असंच असतं, कोणी इकडे येत नाही बघायला। आम्हाला खूप त्रास होतो, सांडपाणी, वापस मच्छर वगैरे सगळं दुर्लक्ष करतात, कोणी इथे बघायला येत नाही। हे सगळं संपूर्ण साकीनाकापासून चालू होती मिठी नदी, हे संपूर्ण गाळ इथे येऊन जमा होतो। तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघताय की संपूर्ण इथं जमा होते। इकडे कोणी येत नाही, खाली तिकडे रोडला ब्रिजपर्यंत येतात, बोलतात हा आम्ही साफ करू, पण कोणी येत नाही। आज फक्त सकाळी आलेलं, त्याच्यानंतर पुन्हा कोणी आलेलं नाही। पावसाळ्यात काय परिस्थिती होते? पाणी तर भरतं पूर्ण, पाणी तर भरतं पूर्ण एरियामध्ये पूर्ण। मग काय नाही, इथनं उठायचं, सगळं सामान घेऊन शाळेमध्ये जाऊन राहायचं, बस। पाणी ओसरलं की मग परत येऊन आम्ही इथं राहतो। किती शाळांमध्ये व्यवस्था असते? आमच्या इकडे तर 2च आहेत, 2 शाळेमध्येच व्यवस्था असते। जास्त पाऊस झाला, आसपास पाणी आलं तर सगळे शाळेत जातात? हां, सर्वांना शाळेमध्ये शिफ्ट करतात दरवर्षी असं असतं? दरवर्षी। अच्छा। आता 2 दिवसाआधी साकीनाक्याला पाणी भरलं होतं, त्यानंतर आज पाण्यामधली घाण साफ करायला पाठवलं। म्हणजे ह्याच्या आधी कुठल्याच बाजूनी तयारी नव्हती प्रशासनाची, किंवा उद्या जर खूप मोठा अवकाळी पाऊस पडला तर कुठल्या बाजूनी काय करणार, काहीही तयारी नाही। आणि लास्ट 1 वर्ष झालं आम्हाला कचरा टाकायला हेच नाही, म्हणजे डस्टबिनच नाही। तर इच्छा नसताना ते पाण्यामध्ये कचरा टाकायला लागतं आम्हाला। म्हणजे ते दूषित होण्याचं कारण हे पूर्णपणे प्रशासनावर टाकायचं, कारण की आम्ही 2-3 वेळा लेटर पण टाकले BMCला की आम्हाला कचरापेटीची सोय करून द्या, तरी सुद्धा त्यांनी करून नाही दिली। अडचणी खूप आहे। आता इकडचं पुनर्वसन केलं HD12 HD1चं, पण अर्धे रूम तोडलेच नाही। मग त्यामुळं एक गल्लीत 6 रूम आहे, त्यातले 3 रूम बंद आहे, तर त्या 3 रूम पूर्ण त्यातून स्मेल वगैरे वास येतोय, घुशी मेलेल्या असतात त्यांचा वास येतो पूर्ण। म्हणजे बाकी 3 रूमला त्रास येतो। म्हणजे हे पुनर्वसन कुठल्या पद्धतीने केलंय हे कुणाला नीट सांगता येत नाही। पुनर्वसन अर्धवट, इथं होणारा त्रास अर्धवट। मावशी, तुम्ही कधीपासून इकडे राहताय? मला आता 40 वर्षाच्या वर झाले। अच्छा, 40 वर्षापासून कशी परिस्थिती आहे? अशीच असते का? आता बरी होती, पण आता घरं तुटल्यात ना, आमच्या इकडचे सगळे गेलेत ना कोहिनूरला। तर आमच्या घराने आम्हाला कोण गटर काढणारे नाही, पाणी तुंबतं, वास येतो, घुशी लागतात, किडे येतात घरात, सगळं घाण आहे सगळं घरात। पावसाळ्यात पाणी बाहेर येतं का? इथून नाही येत पाणी, या साईडला भरतं पुरं पाणी। हे तर खाली आहे ना, गटर आहे ना, तिथून सगळं पुरं भरतं। साफसफाई होते का दरवर्षी इकडे? नाही, गेल्या वर्षी बी नव्हती झाली, आता 2 वर्ष झाले। जसे कोहिनूरला माणसं गेल्यात घरं सोडून, तेव्हापासून आमच्यावर कोण लक्ष देतच नाहीये। मोठा पाऊस आल्यावर काय होईल? मोठा पाऊस आल्यावर पाणी भरतं नाही, इथपर्यंत पाणी जातं, इथं खाली पुरं भरतो। आता या वर्षी तर नाही भरणार पाणी, या वर्षी का की आता घरं गेल्यात, साफ करणारे कोण आहे नाही। एक अर्धे घर आहेत, एक गल्लीमध्ये एखादं घर आहे, मग त्याच्यामुळं साफ करणारं कोण नाही, सगळं घरात पाणी येतं, सगळं घाण घुण सगळी। आम्हाला तो वैताग आलाय जसा, लाईटी नसतात,
लाईटी बल्ब जातात काय काय, आमचं तर लय टेन्शन चालू, आमच्या कोण लक्षच देत नाही आता. मला सांगा की काय तुम्हाला नेमक्या पावसाळ्यात अडचणी जाणवतात, कशा पद्धतीची परिस्थिती असते पावसाळ्यात? सर आता पावसाळ्यामध्ये तर लई दिक्कत असते, मेन तर हे गटराचे. आता बोलते ना की बिना बाराचा धुला, जेव्हापासनं PMC मध्ये नगरसेवकचं इलेक्शन झालं नाही तेव्हापासून हे गटराचं कामच बंद आहे. हे जे तुम्ही बघतात ना, हे गटर सफा करून झालेली आहे. ते कसे झाली ते तुम्ही बघा, तुम्हाला कळणार की पुढे काय होणार. बरोबर. आणि हे गटर आता हा पाऊस, हे बाजू मिठी नदीच्या किनारा आहे, एवढी मोठी गटर आहे. आता हे डबल सर्व घर आहे. कवा पाऊस पाणी जास्त जमा झालं की हे सर्व घर पडणार आणि नंतर 5 माणसं मेले, 10 मेले असं करणार. वर्षानुवर्ष अशीच परिस्थिती. आमच्या नगरपालिकेचा जो पण माणूस आहे त्यांच्यावर आमची एकच आहे अपील की गटराच्या वरती तुम्ही बरोबर तुम्ही धापा लावा. ती धापा लावल्यामुळे आणि 5-5 फुटा अंतरात ती 100 ठेवा तर जाली उपरून तर आपण कचरा उचलू शकतात. पानी यहाँ सबसे बड़ी समस्या यह है कि 2010 में हमारे यहाँ का सर्वे हुआ और जब से एक तलवार लटकी हुई कि शिफ्टिंग होगी, उस शिफ्टिंग के चक्कर में न लोग डेवलप कर पा रहे हैं, न घर बना पा रहे हैं और न यहाँ म्यूनसिपाल्टी ध्यान दे रही है और न यहाँ पे कोई तरह का, अगर वो बहुत पीछे लगो साफ़ सफाई अगर करने को भी आए तो गटर से कचरा निकाल के साइड में डालेंगे, उसके बाद महीनों नहीं आएंगे, उसके बाद बारिश आएगी फिर वो कचरा उसी में साइड में चला जाएगा. जब भी बारिश होगी ना तो पूरा पानी भर जाता है, इतने तक पानी भर जाता है. जो घर में जो फ्रिज रहता है, टीवी रहता है, वॉशिंग मशीन रहता है, इलेक्ट्रॉनिक सामान जो होता है पूरा ना खराब हो जाता है. अब फिर उसके बाद पानी आ, जब एक साइड रात में पानी आता है सब घर छोड़ के सब भागते, कोई फ्रिज टीवी लेके नहीं भागता है, अपना सामान लेके बच्चों को लेके भाग जाता है. बाहर आता है 4 घंटा 6 घंटा, रात भर बारिश हुई, जब सुबह आता है तो घर में जब कीचड़ भरे रहते हैं, पूरा फ्रिज टीवी वॉशिंग पूरे खराब हुए रहते हैं. फिर बड़े बड़े हमारे नेता लोग आते हैं यहाँ पे, ऐसा हुआ वैसा हुआ, जो हमारे यहाँ के जो भी है हर साल ऐसा होता है? हाँ हर साल होता है. और यहाँ पे सर्वे भी हो चुका है. 2010 में सर्वे हुआ है, सबको नोटिस दिया हुआ है 2010 में. आज 15 साल हो गया. बारिश में क्या होता है यहाँ पे? बारिश बढ़ जाता है, पूरा बच्चे लेके भागना पड़ता है, लाइट उतरती है, सब चीज होता है, बहुत परेशानी होती, क्या करा जाए. और जाएंगे भूखे प्यासे मरो, कोई एक चाय भी नहीं देने वाला रहता कि भला कोई चाय तो पिलाओ. बिल्कुल सफाई नहीं होती यहाँ पर. हाँ देखो सारी गटर भरी है, कोई सफाई नहीं करता है, समझे ना. हम लोग बहुत परेशान है ये गंदगी से. एक तो हम बीमार इंसान, हार्ट की बीमारी हमारे को परेशान है. माझ्यासोबत यावेळी कुर्ला जरीमरी परिसरातील माजी नगरसेवक S. अण्णामलाई आहेत. पावसाला मुंबईत सुरुवात झालेली आहे. असं असलं तरी अद्यापपर्यंत जी मिठी नदी आहे त्यातल्या गाळ उपशाचं काम जे आहे ते जवळपास फक्त 50%च पूर्ण झाल्याची माहिती आहे. ये सही बात है, कम से कम 50% है अभी साफ सफाई हुआ. ये इधर तो थोड़ा ठीक है, अभी 2 दिन से अभी काम चालू है. आगे तानाजी नगर के साइड में जाएगा तो उधर पूरा भरा हुआ कचरा है. ऐसा ये तो एयरपोर्ट वाले ने उन लोग ने साफ सफाई करने के लिए उन लोग ने निर्णय लिया है और BMC ने कुछ एक्चुअली कुछ करता ही नहीं. अभी जेरीमेरी के अंदर कम से कम 10-15 कट्टर है, बड़ा बड़ा कट्टर. तानाजी नगर जेरीमेरी पूरा विभाग के अंदर 10-15 कट्टर में साफ सफाई हुआ ही नहीं. बारिश नहीं हुआ, अभी पूरा पानी भर रहा है, सबका घर में जा रहा है, ऐसा हालत है अभी. BMC का लेबर भी दे रहा है, लेबर लोग किधर जा रहे हैं वो पता नहीं, मगर साफ सफाई BMC की तरफ से बिल्कुल नहीं हो रहा है. ये बारिश का पहला 2-3 महीने का पहले से ये लोग शुरुआत करना चाहिए. ये लोग का बारिश 15 दिन 20 दिन है जब इस काम शुरुआत कर रहे हैं. अभी ये मिट्टी नदी का बाजू में ये 2 दिन से काम चालू है अभी. इसका पहले तो पूरा भरा हुआ पूरा. ये देखो इधर साइड में सब पूरा कचरा निकाल कर रखा है, ऐसा हालत है इधर. ये पहले 1-2 महीने का पहले से शुरुआत होना चाहिए साफ सफाई के लिए. नियोजन नाही आहे का प्रशासनाचं? प्रशासन का पास उन लोग का कितना बार देखेगा, उन लोग का ऐसा हालत हो गया. उन लोग का राइटिंग में लिखता है ये गटर साफ करो, मिट्टी नदी साफ करो, बस हो गया. उनका हो गया, ऊपर वाला सब बैठ के लिखता है मगर नीचे वाला उसका पालन नहीं करता है. उसका नतीजा है ये. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.